अशोक खरात माजी खासदार हेमंत गोडसेंचं भविष्य सांगतानाचा व्हिडिओ समोर। हेमंत गोडसे लोकसभा निवडणुकीपूर्वी भविष्य बघण्यासाठी गेल्याची चर्चा। भोंदू खरातकडे अनेक नेते आणि अधिकारी जात असल्याची चर्चा। भोंदू खरातच्या ओकस कार्यालयात फॉरेन्सिकची टीम दाखल। आज देखील खरातच्या कार्यालयात फॉरेन्सिक टीमकडून तपास। काल एसआयटी कडून खरातचे कार्यालय सील। पीडित महिलांना घेऊन फॉरेन्सिक टीम खरातच्या कार्यालयात। खरातला कठोरातील कठोर शिक्षा दिली पाहिजे, मनीषा कायंदे यांची मागणी। तर खरातला कायद्याचं ऐकावंच लागणार आहे, साक्षीदारांनी निर्धास्तपणे पुढे येऊन तक्रार द्यावी, कायंदे यांचं आवाहन। भोंदू खरात प्रकरणात तक्रारीसाठी पीडित महिला पुढे सरसावल्या। आणखी 2 ते 3 पीडित महिला तक्रार देण्यासाठी पुढे। खरातवर सध्या 8 गुन्हे दाखल। नव्या तक्रारींवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू। भोंदू खरातची एचआयव्ही टेस्ट निगेटिव्ह असल्याची माहिती समोर। पोलीस कोठडीत खरातची एचआयव्ही टेस्ट करण्यात आली। अशोक खरातला न्यायालयाने 29 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। महिलांसोबत केलेलं कृत्य हा एक विधीचाच भाग। पोलीस चौकशीत भोंदू अशोक खरातचा अजब दावा। अशोक खरातचा कोठडीत देखील मंत्रजप सुरू। सूत्रांची माहिती। माझ्या अंतर्मनाने मला धोका दिला, अशोक खरात यांची उद्विग्न प्रतिक्रिया। भोंदू खरात पूजेच्या नावाखाली भक्तांसमोर करायचा स्वर्गात जाण्याचा बनाव। जासूदांच्या खर्चातून खरात ग्रीनलँडमध्ये गेला होता। राजेंद्र जासूद यांच्या एफआयआरमध्ये नोंद। भोंदू खरातची नवीन मोडस ऑपरेंडी समोर। ग्राहकांची माहिती गोळा करण्यासाठी खरात 2 टीमचा वापर करायचा। रेफरन्स नातेवाईकांकडून माहिती संकलन करत असल्याची माहिती। खरातच्या 1500 कोटींपेक्षा अधिक मालमत्तेवर एसआयटीची करडी नजर। एसआयटीनं खरात आणि त्याच्या कुटुंबियांच्या मालमत्तेची माहिती मागवली। खरातच्या मालमत्तेचा शोध घेण्यासाठी एसआयटीकडून नोंदणी विभागाची मदत। भोंदूंचं मिरगावातील आलिशान फार्म हाऊस पुन्हा चर्चेत। अशोक खरातनं फार्म हाऊससाठी तुर्कीतून फर्निचर आणलं। खरातनं कस्टम ड्युटी भरली की नाही याचीही तपासणी होणार। फार्म हाऊस, फर्निचर आणि परदेशवारीसाठी कोट्यावधी उकळले। खरातने उच्चपदस्थ महिला अधिकाऱ्यांनाही जाळ्यात ओढलं। एका बड्या अधिकाऱ्याची बायकोही खरातच्या जाळ्यात अडकली। पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू, तर दोन्ही महिलांचं लैंगिक शोषण झाल्याची सूत्रांची माहिती। भोंदूबाबा अशोक खरात याचा पिस्तूल परवाना रद्द। शस्त्राचा गैरवापर झाला आहे का याबाबत शंका उपस्थित। जिल्हा प्रशासनाकडून परवाना रद्द करण्याची कारवाई। शंका उपस्थित झाल्याने जिल्हा प्रशासनाकडून पिस्तूल परवाना रद्द। 1.5 वर्षापूर्वी भोंदूबाबा खरातला अर्धांगवायूचा झटका आल्याची माहिती। शक्तिवर्धक औषधांच्या अतिसेवनामुळे प्रकृती बिघडली होती। शहरातील खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले होते। डॉक्टर भक्ताने खरातवर उपचार केले होते। भोंदू खरातमुळे अनेक राजकीय नेत्यांच्या प्रतिमा मलिन होतात। खरातला 39 आमदार भेटून गेले, पण माझंच नाव का? मंत्री दीपक केसरकर यांचा सवाल। शिंदे फडणवीस राज्यकर्ते आहेत, त्यांनी बोवाबाजीच्या नादी लागू नये। संवैधानिक पदावर असलेल्यांनी अशा गोष्टींपासून लांब राहिलं पाहिजे। खरात प्रकरणावरून संजय राऊतांची प्रतिक्रिया। खरात प्रकरणी राजकारण बाजूला ठेवून फडणवीसांनी भूमिका घेतली। दाभोलकरांचाच वारसा फडणवीस पुढे नेत आहेत। सुप्रिया सुळेंचं वक्तव्य। तर सुळेंचं वक्तव्य संतापजनक आणि चीड आणणारं। सुळेंनी तात्काळ खुलासा करून त्यांचं विधान मागे घ्यावं। हर्षवर्धन सपकाळ यांची प्रतिक्रिया। नाशिकच्या सातपूर पोलीस ठाण्यात खरात प्रकरणातील व्हिडिओ व्हायरल करणाऱ्यांवर गुन्हा दाखल। 6 जणांसह ग्रुप ॲडमिनवर गुन्हा। सिडको आणि सातपूर वॉलमन व्हॉट्सअप ग्रुपवर हा व्हिडिओ पोस्ट केलेला आहे। अश्लील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केल्याप्रकरणी गुन्हा। खरात प्रकरणी सुषमा अंधारे, रुपाली पाटील एकत्र नाशिकला रवाना। खरात प्रकरणी चाकणकरांनी 6 आरोपी करण्याची मागणी। एसआयटी अधिकाऱ्यांना भेटून अंधारे, रुपाली पाटील मागणी करणार। सुषमा अंधारे, रुपाली पाटील पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांचीही भेट घेणार। भोंदू खरातचे प्रकरणानंतर डॉक्टर हमीद दाभोलकर यांची नागरिकांच्या अंधश्रद्धेवरून नाराजी व्यक्त। भोंदूबाबा आणि बुवांकडे जाताना लोक चिकित्सा करणं पूर्णपणे बंद करतात। हमीद दाभोलकर यांची प्रतिक्रिया। गुन्हा दाखल होताच वसईतील भोंदूबाबा ऋषिकेश वैद्य फरार। सूत्रांची माहिती। नातेवाईकांकडे ऋषिकेश वैद्य लपला असल्याची माहिती। महादेवाचा प्रसाद देतो म्हणून लॉजवर अत्याचार केला। सूत्रांची माहिती। भोंदू ऋषिकेश वैद्यची फेसबुक पोस्ट। खोटा गुन्हा दाखल केलाय, लवकरच सत्य बाहेर येईल। सत्यमेव जयते अशा आशयाची वसईतील भोंदूबाबा ऋषिकेश वैद्यची फेसबुक पोस्ट व्हायरल।
मोदींना मुख्यमंत्र्यांशी बोलायला 27 दिवस का लागले? मुख्यमंत्र्यांशी चर्चेतून काय निष्पन्न होणार? संजय राऊतांचा सवाल. तर मोदींनी देशाला पुन्हा एकदा रॉकेलच्या रांगेत उभं केलं. रॉकेल वाटपावरून राऊतांची टीका. मोदी 3 लिटर रॉकेल देतात अंधभक्तांसाठी, ते हिंदुत्वाचं तीर्थ. संजय राऊतांची टीका. मोदींच्या चुकीच्या नियोजनामुळे देशात रांगा. राऊतांची टीका. तर राऊत काँग्रेसचं तीर्थ प्यायला लागले, त्यांच्यावरही त्याचा उदरनिर्वाह चाललाय. नवनाथ बन यांचं राऊतांना प्रत्युत्तर. मी जन्मापासून शिवसेनेत काम करतोय. मी राज्यसभा खासदार होण्याआधी शिवसेनेत आलो नाही. उद्धव ठाकरे यांच्या बैठकीत आदित्य ठाकरे राऊतांवर चिडल्याच्या चर्चेवर राऊतांची प्रतिक्रिया. खासदार अरविंद सावंत यांचा प्रियंका चतुर्वेदी यांना घरचा आहेर. पक्षात आल्या आल्या चंद्रकांत खैरेंना डावलून तुम्हाला खासदारकी मिळाली, पण त्यांनी पक्ष सोडला नाही. निष्ठा काय असते हे चंद्रकांत खैरे यांच्याकडून शिका. सावंतांची चतुर्वेदींवर टीका. राष्ट्रवादीच्या देवगिरीवरील बैठकीमध्ये चाकणकरांच्या राजीनाम्यावर वरिष्ठांचं एकमत. रुपाली चाकणकरांच्या वर्तवणुकीमुळे पक्षाला डाग लागला. बैठकीत आमदारांचा आक्रमक पवित्रा. काही जण ब्युटी पार्लर आणि विमानाचं बिलही पक्षाच्या खात्यावर टाकत होते. अजित पवारांना हे आवडत नव्हतं. रोहित पवार यांची प्रतिक्रिया. जैन समुदायाला घरगुती गॅस हवा असल्यास कार्यालयाशी संपर्क करा. मंत्री मंगलप्रभात लोढा यांचे जैन समुदायासाठी पत्र. लोढा यांच्या पत्रावरून वाद होण्याची शक्यता. लोढा यांच्याकडून जैन समुदायाच्या मदतीसाठी विशेष पत्र.